वर्ग निवडलेला आहे इयत्ता 4थी आणि घटक निवडलेला आहे थोर हुतात्मा. याचं ध्येय काय आहे? संवाद साधण्यासाठी संयुक्त वाक्यरचना वापरून मौखिक भाषा वापरून कौशल्य विकसित करणे हे आमचं ध्येय आहे. या ध्येयाला अनुसरून आम्ही क्षमता कोणत्या गृहीत धरलेल्या आहेत? क्षमता विकसन, अर्थपूर्ण संवाद साधतो, विचारलेल्या प्रश्नाची उत्तरे देतो, वाचलेल्या साहित्याचा सारांश सांगतो, वेगवेगळ्या प्रकारची मौखिक सादरीकरण करतो. या क्षमतेचं आपल्याला विकसन करायचं आहे विद्यार्थ्याच्या. अध्ययन निष्पत्ती आम्ही या खालील प्रश्नाच्या माध्यमातून विद्यार्थ्याकडून साध्य करून घेतलेले आहे. बघा, वस्तुनिष्ठ प्रश्न आहे, ज्ञानाशी निगडित आहे. प्रश्न आहे, लाहोरच्या तुरुंगातील 3 क्रांतीवीर कोणत्या घोषणा देत होते? याच्या माध्यमातून विद्यार्थ्याचं ज्ञानाची तपासणी करायची आहे. दुसरा प्रश्न आहे, लघुत्तरी आहे, आकलन तपासायचं आहे विद्यार्थ्यांचं. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून भगतसिंगांनी काय काय केले? त्याच्यानंतर उपयोजनात्मक प्रश्न असा आहे, क्रांतिकारक भगतसिंग, राजगुरू सुखदेव यांच्याकडून तुम्ही काय प्रेरणा घ्या? याच्यातून विद्यार्थ्याचं उपयोजन आपल्याला तपासता येईल. त्याच्यानंतर पुढील दीर्घोत्तरी प्रश्न आहे, याच्या माध्यमातून आपल्याला विश्लेषण करायचं आहे. नवजवान भारत सभा या संघटनेचे कार्यक्रम विशद करा. नवनिर्मितीसाठी प्रश्न विचारलेला आहे, मी क्रांतिकारक बोलतो या विषयावर निबंध लिहा. 4थीचे विद्यार्थी त्यांच्या भाषेमध्ये छान पद्धतीनं निबंध लिहू शकतात. आता निम्न स्तरासाठी प्रश्न आहे, राजगुरू यांचा जन्म कोठे झाला? अतिशय साधा प्रश्न विचारलेला आहे. उच्च स्तरासाठी प्रश्न आहे, लुधियाना येथील शाळेत सुखदेव यांचे नाव का देण्यात आले? याला थोडंसं विद्यार्थ्याला थोडंसं अभ्यास करावा लागणार आहे. 4-5 वाक्यामध्ये याचं उत्तर अपेक्षित आहे. विचारप्रवर्तक प्रश्न आहे, सुखदेवाने देशव्यापी संघटना उभारण्याचे का ठरवले? याच्यातून विद्यार्थी थोडासा विचार करून संघटनेचा हेतू वगैरे काय आहे हे लक्षात घेऊन उत्तर देणार आहे. आणि या घटकाला अनुसरून आम्ही मुलांना उपक्रम असं सांगितलेलं आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकाची यादी तयार करा. विद्यार्थी या पाठाला अनुसरूनच इतर माहिती गोळा करून यादी तयार करणार आहे. संभाजी महाराज गट बरोबर.